आणि 80% सरपंच अशीच आहेत, फक्त तुझी जिरवायची म्हणून हा उभा राहिला. वांग कळत नाही काय. 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही. काही कामच नाही ना. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही आला. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच. आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस, यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून याला 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या. 2दा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुंतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत. मग पोरं भाषण उरकाव म्हणून टाळ्या वाजित्या. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लावते पोरांना काय करत. इंग्रजी येऊ नाही तर काय येऊ, गोळ्यांचं बोल. काय करत उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला. आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बरळायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही. पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधले ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची काला झक मारा बांधायची. ज्यांची घरं एवढा शेजारी आहे त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी. ती पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं मी आता आमलेट खाल्लं. काय करणार. उगाच फक्त खरेची आई मेली. फक्त या जगात कोणची आई मेली. खरेची. ते उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं झोंबाचं महाराज, पण ते खरंच आहे. गावांमधले लोक ध्यानात ठेवा. 5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुम्ही जाळीतच नाही कुणी. दुपारा म्हातारी झोपेत राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला वावळायला, त्यानं बिडीचा धूर मारुतीच वाटलं. भजनी मंडळाचा पाक खोत पाडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला कागदाची पेटी नव्हती का, दिव्यावर गेला तो. अख्खा मारुती काला केला त्यांचा कागद. देवांचं पावित्र्य राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. हिराणा ठेवा. देवळांचं पावित्र्य राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमची. भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणते राहत, यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आणून होती. तुला जागा नाही पुढं. देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको जागा. घरातला फोटो पडला का 3 लगेच म्हणायचं पप्या एवढा देवळात नेऊन ठेव. हे ठेवू नका. तुम्ही माना नाही तर नका मानू मला, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय म्हणते वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते पाडा, पाऊस पडतो का नाही. हे पाटील सरपंच ते अध्यक्ष यांना एक काम सांगतो. आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय. ही काळाची आणि गुरुजीला गुंतवू नका त्याच्यात, राजकारण होईल. तुमची तुम्ही झक मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहे. विनोदाचा भाग सोडा. कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावस बहीण शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं. 8वीच्या पोरेला मोबाईल आहे की नाही बोला.
9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेले. 8वी पर्यंत पोरग नापास होत नसल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्यावाळा गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे. ते ह्या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का म्हणून दांडका उठला. दांडका गेली गेली गेली. पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची लाज. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्यात, चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. अहो मुलगा मेडिकलला आहे, काय हरकत आहे, पुढे डॉक्टर होईल तो पोरगा. करा प्रेम करायचं तुम्हाला. ती शिकबर वाटते गावंड्याच्या आता काय दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो, पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. काय लेवल आहे. विनोद नाही मारा पार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो, शाळेभोवती आपले जे पोरं हिंडतात, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देतात. तुमचं काय मत आहे? बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी तो कण आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय? आकडा चला. बाहेरची जी पोर आहेत, आपला कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय? बाहेरची पोरग डेअरिंग करणार नाही. अहो कोकणगाव, वडगाव, कणोली, मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहेत. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोऱ्या जगल का आपल्या तडाख्यात सापडलं? बाहेरचं शिंगरू मेहनत ते, त्याला आधार कोणचा आहे? आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने पार लाजच होत्या. पोरी तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही. आज जा घर जाईना कीर्तन संपलो मेसेज बिजेस टाकून जा. दरिद्री नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो? आता असाल महाराज पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पोरीनं तुम्ही पळून. आवाज जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला का तुम्ही आयुष्यातून त्याला समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा. बाईनं बनेन माळालं तर त्यानं पलटी करून घातलं. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं. आज त्याची पाहुण्यामध्ये इज्जत गेली. माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली आणि तुम्ही पळून जाय तडा गाव ठेवला. फक्त तुम्ही जा. बापाची चूक सांगा. सांगा चूक. तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाहून खावलाचं घर बांधलं. इथे ती चूक झाली का? तुमचा जन्म झाला तो 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असतील. 15 मिनिटं हसत होता. त्याच्या घरात साखर नव्हती. त्यानं शेजारून साखर आणली ना की वाड्याला चहा पाजला. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का? कशी आंघोळ घालीत होती माहिती का तुम्हाला? 2 पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. त्याचं फळ काय? हे त्याचं फळ का? तुम्ही रडायला लागले तर त्यानं झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वळायची. त्याचं फळ आहे काय? त्याला हे त्याचं फळ आहे. त्याने काय रडायला लागलं तुम्ही तर तो घरात घोडा घोडा व्हायचा. हात टेकवायचा, गुडघे टेकवायचा, घोडा घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा. हे फळ का त्याला? हे फळ? त्याने जमिनी को तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला? 10वीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता. हे फळ का त्याला? पोरीला पाहिलं पाहुणे आली घरात साखर महाराज गाद्या नव्हत्या त्यानं शेजारून गाद्या आणलं. हे फळ? 20 गुंठे जमीन विकून त्यानं मुलीचं लग्न केलं. हे फळ का त्याला? पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पोरीची
माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हा विनोद नाही. तुम्ही जरा हे इंदुरीकरचं वाक्य थोडं खरं आहे, पण ते झोपत आहे तुम्हाला. महाराज मला मुलगी आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा? आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो, जाऊ द्या बा. आपण सगळे कशामध्ये गुंततो, जाऊ द्या बा. पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल सांगा ना? आज त्यानं रात्रभर उपाशी झोपायचं, कालवणाला तेल नसलं तर त्यानं उधारे आणायच्या, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, फी भरायची. त्यानं मुलीच्या जमिनी 8 दिवसावर लग्न आलं पोरीचं, आणि लग्न आलं पाहुणे पैसे सगळ्यांना नाही म्हणले, त्यानं जमीन विकायचं आणि पोरींचं लग्न करायचं, आणि पोरींनी त्यांच्यावर आरोप टाकायचे. कोणता न्याय? धडधडीत पोरगी म्हणते माझ्या बापापासून माझ्या प्रिय करायला धोका आहे. हे तरुण पोर आहेत बिचारी, यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू 10वीला होती, तो भाऊ 9वीला होता, तो तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज 5वीच्या पोरांना सगळं कळतंय, त्याला समाजात अपमान नाही का काही? अय लोकांना तुमचं काही गेलं. काही लोकांना लय यारपाट, मला लय लग्न, पागल आहे तू. काही लोक आपल्या हातात स्वतःची लाल करत्या, मला लग्न लईन, पत्रिका लईन, सारखा फोन चालू. चुते आहे तू, चुती. कोण खात तुला? हे नाही, लोकांना काही घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरते वापरून घ्यायला, सोडून द्या. लोकांचं काय फुटलंय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटाच घरी आला. काय गेलं? कार्यकर्ते गायब. तिथं दुसरीच्या गुलाला जिंदाबाद. हे बसलं 90 पिऊन, परत याच्या घरी आले सकाळी. घालू नका, करू प्रयत्न परत. राहिली ती 1.5 एकर घालू. अशी जी येडे 10 लाख घालून सरपंच झालं बावळ. आणि त्याला विचारलं सई काम पेटी नाही, सईच येत नाही, काल झक मारायला गेला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो? 15 ऑगस्टला 26 जानेवारीला ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण आहे ना, त्यांना झेंडा गीत आणि राष्ट्रगीत म्हणायला विचार. तिथं काय बापाची पेंड आहे का फुगीर येतो 90 हाणून तो राळायला हापती रोबा घाल. तू मन तू डिली माईक घेतो ना, तू घेऊन जाय माईक वाटलं तुला. म्हणून मला फडकवायचंच नाही. काय काय झालंय महाराज? पैसा झालाय जास्त आणि भेजा झालाय कमी. आणि ह्या श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज? यांची नाही घामाची, यांनी घामाचे नाही. घामाचे असते तर यांना किडा नसतात. आपल्यासारख्याकडे पैसे पण कशाचे? गळतोय, वल्ल झालो खनपा. आता काय माहिती, स्वतः सुद्धा आतून वल्ल झालंय. कुणी उद्या म्हण नको फुकाट कमावलंय वल्ल. आणि मग मला एक सांगा, 10 एकर कांद्यावर कुठीचं लग्न करीन कोणी? शेतकरी करीन. त्याला 2-4 धाबे, 1-2 बार, 2-3 पंप, आणि त्याचं पाहून गरीब मारतात. चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला. यांचं काय वापस गेलं? उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वरड नाला एक ताटली हातात घेत, भात कान फटले. एकाला भातच सापडला नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मोरते मला ताटली एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढेच एकानं धक्का लावला, भातही सांडला, वैतागला. मला उडत गेलं लग्न, घरीच निघून गेला. चांगले जेवत होते बसून. आणि हे कोणी सुरू केलं? या श्रीमंतांनी. त्यांचं पाहून कोण मेलं? गरीब मेलं. 13% पण संस्था काढायची, उभ्यानं लोक जेव घालायचे. चांगले गुलाबजांबू गोल होते, काय कोणच्या बापाचं गेलं? गुलाबजांबू चांगला गोल होता, दात नसणारी म्हातारी टपाटपा खायची. कोणला किडा आला या वर्षी? कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजांबूच लांबवलाय. आता काय काय बापाचं गेलं तर होतो ना गोल. कुठला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मिळालं म्हातार. गुलाबजांबू खायला सोपा कोणता?
टपा टपा टाकी तुम्हाला काय कोणत्या बापाचं गेलं. बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभत आहे का एकत्र? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामुची चव. अहो बुंदी डाळीची आहे, गुलाबजामू मैद्याचे, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाका. कोणला किडा आला काय त्याच्या बापाचं गेलं. दोन्ही एकत्र केली. राजा काय गेलत काय त्या बापाचं. राजा एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी आपल्याला चिटाकली का मुका घेऊन गेली. काय येड्याचा बाजार आहे. आणि याला लोक म्हणतात सुधारले. पूर्वी लोक नाकातला शिमूड झटकून फेकायची. आता इतकी हुशार लोक आहेत रुमालात धरून तुट्यात. पूर्वी लोक नाक कसं शिकरायचे. वाट्यावर यायचा द्यायचा टाकून. हे तसं नाही करते. जपून मग घरी पप्याच्या आईला दाखवायचं आहे. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झाले. दरिद्रेवानी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्याकडे चालत नाही. नाही तर लांब बसायचं. पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसरीच्या चपला घर डोक्याला ताण करायचं. कीर्तनाला बसल्यावर दरिद्रेवानी बसायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. भामटेवानी ऐकायची ती सभा. सभेला सगळे भामटेच राहते. सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्यानं नाव ठेवणे, नव्याने जुन्यांना नाव ठेवणे, आणि येड्याने 200 रुपये रोजाला ऐकणे. त्याच्यात हाय का वाजवा टाळ्या शिजवा नळ्या. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही. आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. जप्ती अधिक 200 बरोबर कडकनाथ बरोबर लाल जुलाब इक्वल टू सभा. त्याचा काही विचार करता नाही. मला माझंच का म्हणून वाईट झालं, माझंच का म्हणून वाईट झालं. कर्माच्या तडाख्यातून देवाचा बाप सुटला नाही तर तुम्ही कोण. कृष्णाच्या सुद्धा डाव्या पायाच्या अंगठ्याला पारधी समाजाच्या माणसाचा बाण लागला तेव्हा त्याला त्याचा अवतार संपवावा लागला. ही अवस्था जर कृष्णाची होती तर तुमचं काय. स्वतः कृष्णाला सुद्धा आईचं दूध पिता आलं नाही, दुसरीचे दुधावर जागावं लागलं. आणि आपले नवशे थोबाड जोड द्या. मला वाईट का झालं, गपचिप राय. मी 13च मतानं कसं काय पडलो. 5 जायला कमी पडला का पडला, त्याला काय. आता काय पहिल्यासारखं राहिले का बा. माणसं पाहून मतदान करतात का काय. काय नाही. माल जिकडं तिकडं. लोकांना काही घेणं नाही. लोकांना तुमचं काही घेणं नाही. पण तुम्ही कामं करा नाही तर तुमच्या घरात नळ घाला. काय लोकांना घेणं नाही. मालाचं बोला. काही लोक म्हणतात तो माणूस गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहतो, त्याला उभं राहायचं. असं कोणत्याही मौतीची लाकडं लोटा यायला बेडाय का. काय माणसं म्हणजे बा तो मौतीला होता, आता सावडायला सुद्धा आला. अहो तो बाळातपणा सुद्धा येईल, फक्त त्याला सांगा कळा यायला लागल्या म्हणून आला तो. काय माणसं म्हणते बा 2-3 मंत्री आपल्या पोरीच्या लग्नाला आले. ते तर फक्त लग्नाला चालते. याच्या अजून 4 महिने ते बाळातपणा सुद्धा येतील. तू फक्त त्यांना सांगायचं साहेब लागल्या कळा यायला लागल्या, आलो 10 मिनिट. फायद्यापुरतं जे घे, जगाला काय घेणे. अरण्याला आग लागली हरणं काला थांबतील. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जात्या. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याची घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीकडे. हात करती बापाला, सगळे हप्ते नील करा. काय माणसं म्हणते मग त्या पोराचं त्या पोरीवर लई प्रेम आहे. कोणत्याही कीर्तनात बसलेल्या प्रियकरण आपल्याला सांगावं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशन दिलं का. देणारच नाही. ते हुशार जनावर आहे. अशी येडी वेळी 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकटी. तर ही एक कांडी चुकीत आहे. आणि याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट काय. तू बाकडे खाशी, हॉटेलचे बाकडे खाशी. कोण कोण प्रेम करायला मोकळे. ज्यांनी अशी लपडे लुपडे केले, लव्ह मॅरेज बिरेज केले, तोंड झाला आहे माणूस मिळाला. दरवाजे लावून भांडे घासतात. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. काय सांग.
50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. एवढी गड्यांची किंमत कमी झाली. तुम्हाला गडी कळतो? कुशल बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. ए श्याम तुझ्या खिशात नाही दाम, तुझं माझ्याकडे काही नाही काम, तू निघ आमच्या बरोबर दिंडीत ज्ञानबा तुकाराम. झाला झेंडी घरी. कोण कोणावर प्रेम करतं कोणाचं काय झाकली 1.25 लाखाची. लोक एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, काय बोंबलं ती बाई, ढास रडती, नुसती भीती जुडीतीन, बांगड्या फुडीतीन, देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन, त्यांना काला नेलं, कशासाठी जगून कोणच्या गपावून जगून, कशासाठी जगून कोणच्या गपावून जगू. आणि नवरा जळवतून ती आगी कवडीची आणि 2-4 बाया तिला माग वडीची. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची, जाऊन द्यायची थोडी. चिंगाट माळा गाठी इडी ती म्हणती नको बाई, पप्याचा बाप दिवसा सुद्धा सापण्यात यायला लागला. आता नाही कोण मरतो कोणासाठी? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. माणसं फक्त पैशावर प्रेम करते, माणसाला काय घेणं? आजची माणसं 2च गोष्टीसाठी जिवंत आहे, मला पैसा पाहिजे, माई लोकांनी लाल केली पाहिजे. लाल करायला लोक लागते, ते लाल करायसाठीच जगात येत लोक. नाही तर आता हे वाढदिवसाचं बोर्ड मावती पोत. बरं, बोर्डांचं असं झालं डिजिटलांचं, डिजिटल गावांमध्ये लावू नये असं माझं मत नाही, पण कार्यक्रम झाल्यावर ठेवू नये. आता समजा या वाकचौरीने बोर्ड लावले कीर्तनाचं, दुपारी काढून घेतलं पाहिजे. कार्यक्रम समज कवर आहे तेच, लगेच त्याला वाऱ्यानं जरी उडाला ना, कार्यकर्ते संतप्त, बेटवाटापर्यंत. त्यांना नाही काम, ती खांडणवत गेली, त्यांना आडवा गाड्या. काय रात्री बायको बाळा ती झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड, उमल ते नेतृत्व. 16 टाके पडले त्या बाईला, मरती का जगती, नेतृत्व कुठून आले? मिशी फुटली नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी, बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय कळत नाही, पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळत. पुन्हा काढली मिशी, वाघानं बाजी मारली. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण सरदारली. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले 2-4 महिन्यात. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी, आणि लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला 7 अभिमान आहे. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला, काही एकटाच हसतो घरी. संपली माणसं, मला यावं लागतं, संपला विषय. आता मरावं लागतं, आता मरून दाखवणार, स्वर्गात नेऊन घालणार, मग खाली आणून सोडणार. हा, म्हणजे मागील जन्माचे भोग भोगायचे, वळवळ करायची नाही. माणसं म्हणते असं का झालं? उत्तर आहे भोग, आणि भोगल्याशिवाय सुटका. रामाच्या बापाला खांदीकरी मिळाला नाही, रामाच्या बापाला सुद्धा पाणी पाजायला पोरगे मिळालं नाही, कृष्णाच्या आईला 8 पोरं होऊन एकही पोरग स्तनाला लावता आलं नाही, आणि जनकाला सुद्धा स्वतःची राजवाड्यातली पोरगी वनवासाला जाताना पाहायची वेळ आली. पुन्हा बरळायचं नाही, फायनल. दुसऱ्याला सुरुवात करण्यावरी चिंता बिंता करायचं नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, काही जगात खरं नाही. हा, जगात फक्त 6 गोष्टी खऱ्या आहे. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत, 3 ग्रंथ सत्य आहेत, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे, आणि 6 ज्ञान सत्य आहे. हा म्हणा नाही तर नाही. आजारी तुम्ही मग हा म्हणा नाही तर नाही म्हणा. चला परत ऐका नीट. या जगात 7 गोष्टी सत्य आहेत. 1 देव सत्य आहे, सत्य आहे देव. संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहेत, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे, आणि ज्ञान सत्य आहे. बाकी सगळं लबाड, प्युअर भामटेगिरी. संसार, पाहुणे, रावळे, भाऊबंद तर मेले, तो विषय राहिला नाही. भाऊबंद तर मेले सगळ्यांचे, मेले तेच बरं झालं. कारण भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांद्यावर मग जुने लोक घरचेच 5 पोरं होऊन द्यायचे, ते काय येडे होते? नको कोणला राम राम, आपलीच टोळी.
आता खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही, शेवटी आता रथ बनवायची पाळी आली. आता प्रेत नाथात नेत आहात, वैकुंठ रथ वाडा मेला. भाऊबंद कपडे सुद्धा काढत नाहीत ना, आलाय का 2 बटणं काढतो बायको का पाहतो, तिने असं केलं 2 तू काढ. आता काहीच नाही राहिलं. आता लोक फक्त कडक कपडे घालतात, 2 टाइम जेव्हा त्यात उभ्यानं जेव्हा त्यात, त्यांच्या बायका चपला घालून चपात्या करतात, लिफ्टनं वर जातात. नाही तर वागून लोक पूर्ण बिंडोक झाली. यावर आपलं मत काय? कुत्र्याला बिस्किट आहेत काय नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्या बरोबर. काही नाही महाराज, काही नाही. फक्त एक देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे 3 आहेत. हा अभंग विचार मांडणारा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. बोलत जायचं, यसला यस, नोला नो, पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. आपल्याकडे उत्तर अभ्यास दोन्हीला आहे. अभ्यास कमी असल्यामुळे आज देता नाही आलं, महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी धोंडीराम देवराव चव्हाण यांच्या वृत्तमूळ शरदाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, लॉनचे मालक, गायक वादक गुणीजन, महिला आघाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे. उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव घेतलं नाही. हा, दारुडे बिरुडे, जुगारे बिगारे, मटके बिटकेवाले, आकडे बिकडेवाले, भंगार भुंगार सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तन श्राद्धाचं आहे, थोडासा किचकट मुद्दा आहे पण फिट. जनरली श्राद्धाला अभंग आमच्या महाराज मंडळीकडे आहेत. पिंडपदावरी दिला फुले करी, माझे झाले गायावर्जन, फिटले पितरांचं ऋण. हा जनरली कीर्तनकारांचा अभंग जनरली. किंवा क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करा. किंवा अजून लईच लई हे साथी आली ओळगा सारंग धरून अशी अभंग आहेत. तुम्ही म्हणाल हा अभंग श्रद्धाला कसा बसवायचं काम आपलं. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे, त्याच्यामध्ये राहायचं बरं का, भामटेवाली बसायचं नाही. हाला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. आता घुसलं बरं का आपण, पुढे उत्तर आहे, फटाफटा फक्त बोलत जायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, ना हा म्हणा नाही तर नाही म्हणा, यावं फायनल. आता तुम्ही नाही म्हणल्या तरी यावंच लागणार आहे आणि हा म्हणल्या तरी यावंच लागणार. म्हणजे माणसाला जन्माला यावंच, फायनल झालं ना, यावंच. पुढे पहा बरं का, आता सुरुवात झाली, यावंच लागेल. पुरुष मंडळी, माणसाला जन्माला यावं लागेल याच्यात तर शंका नाही, पण त्याला कशासाठी यावं लागेल याचं उत्तर काहीतरी असणार आहे. आणि त्याचं उत्तर आहे, मागील जन्माचे भोग भोगून संपण्यासाठी यावं लागतं. उत्तर 17वा अध्याय. झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्व जन्मीचे. 9वा अध्याय. आगा कर्मी जे उरावे, अजून पुरावा गाठा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरने येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. त्याने वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी. 8वा अध्याय. नवश स्वर्गाधिपती झाला, राटी भांबवला आणि भुजंग पावला. अजून पुरावा नाट टाळकर यांचं सगट. नाट महाराज बिराज कोणी असले तर नाट. मीटवानात अपराधी कर्म, नीट ऐका. नाट मीटवानात अपराधी कर्म हिनमती बंद बुद्धी, नीट ऐका. मीटवानात अपराधी कर्म हिनमती बंद बुद्धी. तुझमे आठवले नाही कधी वाचे कृपाने दी माय बापा. नाही ऐकले गायले गीत, धरिली राज सांडिले हित नावडे. पुराण बसले संत केली बहुत परनिंदा. करू नाही तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले, दान पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय, बहुत धर्म उपाव. न कळे हित नाही बोलू आठवते, आपापल्या घात करू. शत्रू झालो मी दावे दारू, तू तो कृपेचा सागरू. आणि उतरी पार तू का म्हणे. पुन्हा कधीही आयुष्यात बरळायचं नाही माझ्यावर वाईट दिवस का आले.
ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं कर्म तपासायचं आणि गपरायचं. कारण तुम्ही आलात कशाला? बोंबाला सगळं भोगायला. बरं भोगायचंय, सुटका आहे का? गाथा गाथा मालकरी मंडळी, इनेकरी चोपदार युपदार दिंडी, वारकरी मंडळी, महाराज बिराज, गाथा गाथा. कर्मे राम वनासा गेला, कर्मे दशरथ पितृयोग मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी तुम्हाला जन्माला यावंच लागतं. हे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. यावर आपलं मत काय? पहिला प्रश्न महिलांनी उत्तर दिलंय, जन्माला यावंच लागेल. यावं लागेल ना, आल्यावर भोगायचं. असं बरळायचं नाही, माझंच वाईट का झालं, मला तर असा नवरा कसा मिळाला, माझी सून खाट्याळ कशी मिळाली. मागचं वसूल करायचं आणि गपरायचं. याला सुटका नाही. पुरावा एकाच वाक्यात पुरावा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. त्याच्या पुढे ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर आणि रावण रामाजवळ. दशरथ बायकोच्या मांडीवर, जटायू रामाच्या जवळ. कुणाचे दिवस कसे फिरतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या आणि तिला विचारा फक्त कस काय चाललंय. तो झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणती तसा देवाला सोडीन, पण त्याचं लगीन नाही करायचं. का? भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा. टाळावा म्हणजे कोणाचं जमलं असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन करून सांगा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू कोणची कर तिकडं, माई मला नको. का? का महिला मंडळ का? काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. आपला भाऊ येतो पण तिचा बाप आहे. उद्या प्रसंग येईल तेव्हा तो मुलीचीच बाजू घेणार, बहिणीची कशी घेईल? कशी घेईल? कशी घेईल तो बहिणीची? येणार का? उद्या भांडण झालं तर तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, गुड्डीची काही म्हणणं नाही, पण आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. वयामानानं आपली बहिणी अडपड झाली नाही तर गुड्डी खास. तशा गुड्डीनं गोळ्या सुरू केल्या तिला आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होईल. दुसऱ्या गोळ्या चालत नाही. आपण करायला जातो एक पण होत एक. करायला गेलो आधार, झालो निराधार. असं करायचं नाही कधी. त्याची उत्तर ऐका. आता उत्तर नीट ऐका. काही जरी झालं तर स्वार्थ सोडून माणसं प्रेम करू शकत नाही. एक जन्माला यावं लागतंय आणि आल्यावर ते भोगायचं आहे. तिथं सुटका नाही कोणाला. इथं रामाला नाही सुटलं तर तुम्ही कोण सुटणार? रामाचा बाप नाही सुटला ना, आपण का वळवळ करायची घेण्याची? पहिला फायनल मुद्दा आहे, मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी जन्माला यावंच. बस फायनल झालं. आता आपण आलोय, आता भोग संपले की जावं लागेल. जायचं किंवा नाही? काय स्पीड बसलं कीर्तन. एवढ्याला कळलं पण एवढ्यांना कळालं. आता ऐका, आपल्याला जन्माला यावं लागेल, आल्यावर भोग भोगायचे आणि जायचं. पुरावे सगळे तुम्हाला सांगितले. आता जायचं हे निश्चित आहे पण भोगल्याशिवाय नाही. मग काही माणसं चालू चालू गेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल 3 वर्ष झाली खाटाव, पाहुणे भेटायचे बंद झाले. मरणच तर भेटता का? पाहुण्याने उलटा फोन केला, म्हणले कसं काय? म्हणले आहे अजून. ती आयला मरणा म्हातार नाही, म्हातार मारणार नाही. सगळी वसुली झाल्याशिवाय सुटका नाही. काही माणसं औषध पिऊन वाचली. मागून नळी घालून आणली, पुढं काढली, मोकळे झाले, ठणठणी झाली. मग ते दिंडी 3 एकरी झाले ना, आमच्या बोकांडे आले ते झाले. काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, काही माणसं चालू चालू मेली, काहींच्या अंगावरून गाडी गेली, वाचली.
तुमचं भरून. आणि 3 शब्द सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. वळवळ नाही करायची. कोणी मला वाटतं, आपल्याला वाटतं कोणी कोणी जन्माला येणार नाही, तुम्ही त्या घरात येणार. तुमचा जन्म तुमच्या हातात नाही, वळवळ करायची नाही. तुमचं मरण तुमचं जिथे येणार तिथे येणार, आणि तुमचं लग्न जिथे होणार तिथे होणार. ज्यांनी बळच केले ते कचेरीत गेले, पैसे भरून मोकळे झाले आणि दुसरी करून मोकळे झाले. हा, बळत नाही, लग्न विग्न नाही, जिथं होणार तिथं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला माझा जावाई कोण असेल. पार्टी तगडी. आणि ही श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. पैसे कोणाकडे नाही राहत, ज्यांना भेजा नाही त्यांच्याकडेच. इतरांकडे पैसा नाही. आणि रावण डोक्यात कमी, इस्टेट मोकार, अख्खी लंका सोन्याची आणि पैशावाला गडी. रावणानं सांगितलं माझा जावाई कोण असेल. ब्रह्मदेवाने त्याला डायरेक्ट सांगितलं ते नदीच्या कडेला मासे धरते ते तो जावाई. ते मासे धरणारा जावाई म्हणल्यावर रावण बिघाडलं. डोक्यात कमी अगोदरच, आणि त्याच्यात सटका बसला त्याला. बिघाडलं. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं इकडे या, हे नळ्या नळ्या खा, खांडखुंड खा, गाणं बिना ऐका, याचा गेम करा. हे मिळालं पाहिजे गेम. एवढे पैसे मारून आणले घ्या. कार्यकर्ते गेले, नळ्या नळ्या हाणल्या, खांडखुंड खाले, गाणे गुणे ऐकले, आणि यांनी त्याला गाठवलं. त्यांनी तेवढला त्याच्या पायाचा अंगठा तोडला आणि दिलं पाण्यात टाकून. ते गेलं वाहून. याला वाटलं मेलं. पण देव राखेता या मारील कोण. याला देव सांभाळतो, त्याला माणूस काय मारील. ते गेलं नदीनं वाहत गेलं आणि एका झाडाला अडकलं. ते खोडाला धरून बसलं. ते अशा नगरीजवळ अडकलं, त्या नगरीचा मेला होता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा, दिवस उगता सापडले झाडाला धरेल. अन्न धरून झाला राजा. त्यानं रावणाची पोरगी बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलावला, आणि धोंडा जेवल्यावर रावण म्हणला माझी मुलगी मासे धरणाऱ्याला जाणार होती, ती मी राजाला दिली. तोच मी आहे. हा पोटाचा तुटेला अंगठा तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथं येणार. याला चान्स नाही, भोगावाच लागेल. झालं बरं का फायनल. आता भोगून संपल्या, भोगून संपल्या जावं लागेल. मग जायचं कधी. भोगल्यावर. तसं जायचं नाही. आता उत्तर ऐका, कधी जायचं. उत्तर, आता काही माणसं म्हणतात तो पंढरपूरला मिळाला, दिंडीत मिळाला म्हणजे तो भाग्यवान होता. तसं नाही, तो आजारीच होता. काही माणसं म्हणले तो माळकरी होता. बावळाट कल्पना या. काही म्हणले तो काशीला गेला आणि त्यानं काशी करेल होती. काशीला जाणारी याडपाट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. ही आपली बावळट काशीला जाते आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. याला चक मारा गेला काशीला तू. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाईली निघली, हीच काशी झाली. तू गेला तर काल काशी गेला मरायला. आणि काशीची हाऊस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. ये मी हुनीन सगळं गचपान घेऊन निघाली काशी. नवरा जण म्हणला जमणार नाही, आले आडवे नाही, चांगलं होऊन द्यायचा. निघाले होते काशीला, तर घातला आडवं तंगड. मग तो म्हणतो साहेबाई मी तरी 15 दिवस सुखी राहील. बस करी. आणि काशीला आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा नेणं धंदा आहे. ते काय त्यांना काय गेलंय. पैसे उरत्या, दिवस निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश आणि घरातली काशी खुश.
महाराजांची भाषा आहे, महाराजांची, माझी नाही. महाराज मंडळी घरी गेलं ओवी उचका, 12व्या अध्यायात ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच किजे. शरीर तिथे ठेवावं लागते, काशी फिशी चालत नाही. ऐका आता, काही माणसं म्हणतील तो माळकरी मेला नीट होता, काही म्हणतील तो सोमवारी मेला म्हणजे भाग्यवान होता. हा बावळाटपणा चालत नाही. हा, उद्या मी पोपट्यावानी बोलतोय, मराठ्या टायमाला अंडे मागू शकतो, काय गॅरंटी आहे का? या असं नाही चालत. काही उठायचं नाव ते कोणताही जमत का? बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, काय त्या कथेला अर्थ? या असं नाही. त्याला आता तुम्हाला मरून सुद्धा दाखवणार, स्वर्गात नेऊन घालणार, मग खाली आणून सोडणार. आता लय बारीक आहे का? कधी मारायचं नाही, मग यादी लिहून घ्या. कधी मारायचं नाही, यादी नीट आहे का? भोग भोगायचे आणि पुरे झाल्यावर जायचं, भोगेपर्यंत सुटका नाही. मग काही माणसं रिटायर झाल्यावर तरी मिळली नाहीत, काही सर्व्हिसला असतानाच गेली. ऐका आता, कधी मारायचं ऐका. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अटी आहेत मारण्याच्या, 6 अटी आहेत. ऐका, एक एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मारताना इंद्रिय टवटवीत असावात,